अरे जयश, मी तो आज घराच्या इकडे येऊ राहिलो तिकडे बरा भेटला. अरे बोल कुमार, काय बा नवरदेव बा हा. कधीच कळलं रे लग्न? आता 16 जुलैचा आहे गड्या. अरे बापरे, मग तो काय दूर नाही राहिलं रे. काय म्हणते लोक आली का तयारी? तयारी काय चालू आहे आता. तयारीचं काय. अरे बरं, मी काय म्हणतो तो ते त्या लग्नात ते बँड ते घोडा सांगितला होता, त्याचा कॉन्टॅक्ट भेटेन का आपल्याला? तो सांगतो काय सांग ना, त्याचा खास होता की ना आपल्या लग्नात, गाव जाऊन आणलं होतं. हो. पैसा तसंच घेतात बाबू ते. मला या लग्नात 4 घंट्यासाठी सांगितले होते. 55,000 घेतले होते ना. हे ना मग पैशाची काय, पैशाची थोडी गोष्ट आहे. आपल्याला कसं काम पाहिजे चांगलं. नाही त्याला लग्नातला घोडा मस्त होता, बँडही लय पॉश मस्त लवकर घालते ते, आहे की नाही. ते मला लय पटलं ते. ते मग घोडा बी त्यातच होता का? नाही रे. फक्त बँडचे, घोड्याचे नाही रे. वा, घोडा तर बरं वेगळा आहे ते घोड्यावाल्याचं. असं काय. बरं म्हणजे घोड्यावाल्याचं आपल्याला नंबर देतो लागे, ते बँडवाल्याचंही आता तशा तिथंही नाही जास्त, भेटूनच जाईन आपल्याला. हो भेटेन ना. कधी आता काय पावसाळ्यात जास्त तिथंही नसतात. त्यावेळेस ठेवलं बॅटला दिवाळी झाल्याच खर्च का नाही. एवढ्या दिवस नाही ठेवलं ते बघा आपल्या ते बामणाला विचारलं तर म्हणे 16 जुलैची आहे म्हणे ती चांगली. हो ते आताच मग 7 जुलैले 12च्या दिवशी ते वाटलं नाही एवढ्या लवकर तयारी होते का? कळलं का 4-5 दिवसात काही ते मग कारण सापडते त्याला बी. घाई झालं बा, काही नाही झालं बा, घाई झालं तयारी नाही झाली. म्हटलं नाही तसं काही नाही. हे झालं पाहिजे म्हटलं, तयारी झाली पाहिजे जशी. सुचत नाही 2-4 दिवसाचं सांग. 7 तारीख म्हणजे बस आता का सोमवारचं जमतच नाही कुठे होई रे होई. लग्न आहे ना, आदर्श थोडी आहे, लग्न आहे ना. हो ती आहे म्हणा. असं नाही मलाच वाटलं तर पाण्या पावसाचं आपलं काय सांगा दिवाळी झाल्यावर तिथं काढशील तू तसं तर काही घोरणे होते ना. काय होते आपल्याला काय आहे, पोरीवाला का पायात बशी. ती बी मंगल कार्यालय बुक करतील ना पाण्या पावसाचं तसं. हो अजून काही आपल्याला माहित नाही पण बाबा मंगल कार्यालयच बुक करतील. याला कुठे सांगायला पुरते, ते गावातच मंडप टाकतात. नाही फालतूची इम्प्रेशन डाऊन होऊन राहिले. त्या बाबाला म्हटलं बरं त्याला म्हणा की चांगलं तिकडे अकोटात मंगल कार्यालय एखादं बुक घ्या करा म्हणून. हा ते बाबाई ते इथे पुढे नाही गावात आता पाण्या पावसाळ्याचं कसंच जमीन दे ना मग नंबर मला त्या याचा बँडचा घोड्यावाल्याचा. बरं मला फोन का घरी आहे देतो ना मी, टाकतो त्याला फोनवर. हो नंबर देऊन देतो मी. चलते आपलं नाव सांगितलं तर तो होच म्हणते. हो सांगतो ना, फोन लावून देतो मी. मग कसं बुक एक काम आठवा लागतं आता. हो मग काय तर आता तुले का माहित नाही शादी का लड्डू तुने बी खाया ना. काय म्हणतं कसं काय मग काय हातातच. आपल्याला ते सांगितलं रुटीन की आपल्याला सगळं हातातच पाहिजे. आता कसं पहिले आईले ना म्हणून आपण दे हातात वाढून दे का काय, आता आईचे हातानं वाढून द्या. हातानंच चहा ठेवला आपण यायला उशीर झाला चहा करा प्या. आता नाही आता हातातच. हो घरी गेलं की चहा पाणी, अंगाला गेलं हिटर आहे बाथरूम मध्ये तरी बी बटन दाबून पाणी गिनी काढून मग आपल्याला आवाज दिला ते अंगाला जावा. आवेल गिवेल चड्डी पण येते काढेल. हो हा आता काय पण आयतच असते, काही टेन्शन नाही आपल्याला. उकडे कुरमळला काय माहिती हा माणूस. एक दुधाची पुडी आणायला सांगलं पटकले व्हायचे काय माहित. सकाळपासून चहा नाही घेतला. आवा बसले का तेच का हो. मी तुम्हाला म्हटलं होतं ते कपडे काढून घ्या बाहेरचे, ओले झाले ना ते पावसाने. मी काढतो ना. चल चल चल. ते भांडे तसेच ठेवले तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना माझ्या हाताला मी कालच नेल आर्ट केलं होतं तर माझ्या नको खराब होतात. मी ते घासत नाही. ते तुमच्या आई तिकडे जाऊन बसल्या, ते घासून घ्या पटकन. चुपूस ना माझा दोस्त बाहेर उभा आहे ना. त्याच्या कल्ला नको करून मी घासतो ना भांडे. जोर जोरात खायला म्हणतं तिकडे बाहेर जाऊन नको म्हणत जाऊ. बापा रे जयश भांडे घासू राहिला. धुणं बाहेर ओलं झालं तर बायकोनाला झापलं. मला म्हणते आपल्या सारे हातात असते म्हणते. कोण कोणाच्या हातात देते समजलं गड्या. कुमार आहे का? हाय कुठे कुठे चालले रे तुम्ही? आम्ही इकडे चाललो थोडस बाहेर. आता येतो ना संध्याकाळी. संध्याकाळी लोक सांग का मुक्कामी चालले, पण चालले कुठे पाण्या पावसाळ्याचे. हा झडेचं वातावरण आहे. कुठे चाललं आहे म्हणे आम्ही जातो सकाळून संध्याकाळी येतो रात होईन. कुठे चालले असे? अरे आला का रे चल. अरे मी वाटत पोहून राहतो. चल ना सकाळून लवकर निघाले की मजा येते जरा रस्त्यानं. वातावरण पाहिलं काय सुहाना मोसम आहे. चल. कुठे चालला एवढा सुहाना मोसम मध्ये का रे? हा आज बाबानं फेर धरला तर मग काही फेराच्या मागं चक्कर मारणं का काही. कुठे चालला कुमार तू? आणि लग्नाची गडबड एवढे काम धाम डोक्यावर पडले, पेरणं पाणी वावरातले काम. हा तू कुठे चालला?
कुठे नाही ना बाई, येतो ना संध्याकाळ घरी. आता फेर बाबाला सगळे काम नाही, ते गडी फेर घेत नाहीत का? बाबाला काय जाते मागं, ते घरी गमत नाही, वावरात जाऊन बसतात. मी जाऊन बसू काय? हो, घरी राहून ते काढा डोक्यातले ओवा काढते म्हणून वावरात जाऊन बसतात ते. बरोबर आहे, काय काम आहे माणसाले, उगाच वावरात जाऊन बसते. तू बस घरी, नाही तर जाय हिंडेले. एवढा मोठा पोरगा झाला, सकाळी लग्न आहे पण तरी अजून जबाबदारी समजत नाही त्याले. ये कुमार तू बाहेर. आई, तू माझ्या दोस्ताची देखता बोलत नको, तू सांगितलं ना. नाही, त्याला या अटारण्या दोस्ताची देखता नाही बोलत तुले. लयच तुझ्यासारखे गुणाचे तो आहे दोस्त. सकाळी बायकोच्या देखता बोलायचं काम नको पडू दे फक्त, की झालं. नाही तर सकाळी ते वैखीन सारं लागणं जरा कामाधामाले. का रे, तू तर म्हणस की मी अति जातो ती हे करतो ती मला नोकरी लावतो. कुठे लागते तुला नोकरी? हा, मुकाट्यानं वावरात जात जाय, जरा बापाचा हातभार लाव जरा. हा, त्या माणसानं का निरा काय म्हातारा व्हायलो कामच करावं करे निरा. हा, रातभर निजले नाहीत म्हटलं ते त्याचा तो एक पायच धोके बापा. तर वावरात घसरला शिन हलका गिलका पडला, काही दुमता गिमता काही झालं. मी म्हणून पडले का तर नाही म्हणत, म्हणलं चकला अशी रातभर झोपले नाहीत आणि तरी सकाळून उठले ते फेरा मागं गेले. तुले जाता येत नाही तेवढं. मग मला कोण नाही सांगितलं, मी गेलो असतो. जाऊ दे, आता गेले ना, जाऊ दे, मी येतोस 4 वाजेला घरी. चालला कुठे? ते बाबा मला ते आचार्याची भेट घे, झालं का? तुला भेट घे ना, पत्रिका छापायला टाकायच्या होत्या, काय झालं? टाकतो ना पत्रिका, तिकून येतात पत्रिका छापायला टाकतो. आचार्य का कुठे पोहून चालला काय? आतापासून काल भेट गेला त्याची, आता कुठे त्याला तिथं येतल्या काले, आता काय तिथं नाही येत. आता काय खाली जा, सगळं आपल्याला जे पाहिजे ते भेटते. याच्या आबाचा मोठ आहे, जे पाहिजे ते भेटते. लोक रिकामेचा त्याच्यासाठी बसेल. कुमार काही लग्न करते ना, आम्ही काही पिपाणी वाजवतो. हजरच आहेत लोक. ते सुनीच्या देखता तरी नको बोलायला लाव की झालं. अरे राहू दे का, तो हाल नाही म्हणते. अरे काही नाही, चल चल जाऊ ना, मजा येते जरा. चल, तेच तर दिवस आहेत, मग पुढे काय लग्न झाले की जबाबदाऱ्या. बाय 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 बाय, लय जबाबदाऱ्या उचलणारा. हो, लग्न झाले की बायकोची जबाबदारी तर खांद्यावरच घेते. हा, घर स्वतःची नाही सावरून राहिलं. आता असं आहे, आपलाच लेक आहे, लोकांच्या लेकीले फसवणं आहे. काही कामधंदा करत नाही हा, कसंच भागवीन काय सांगा का? बायकोच्या देखता ती बापालेच पैसे मागीन की द्या मा बायकोले कुठे साडी आणा लागते, मा बायकोले कुठे न्या लागते, द्या बाबा पैसे. मग समजीन याले, ते लोक नाही समजत याले. बायकोच्या देखता जा हात पसरा लागतात ना बापाच्या पुढे, मग समजीन. जाय काही करो, आपण हाव ते लोक हाव, मग तर त्याला त्याचं करावंच लागणार आहे. चल बाई, भाकर वेळेला मला वावरतच न्यायला लागते वाटते. शिदोरी आज अजूनही आले नाहीत, जे आले घरी. जातो बाई, देतो धाडून तेल, नाही तर का पायला दुखून राहिला का काही तर मी बसतो म्हणतो तर ती. नाहीतरी दादा गडी माणसं मारतातच फेर. काय आता जेवढा मारतीन तेवढा मारतीन. गाट्या पाण्याचं हे होते ना, रात्री पाणी आलं एवढं मोठं, रस्त्यानं सारा गाटा असेल, अजून तो पाय उमवून घेतीन. चाल बाई, शिदोरी बांधतो, वावरात नेतो त्याला आणि पाहतो त्याचा पाय पाहायला जाते. अरे कुमार आले वाटते घरी. हा, तो घरी नाही. हा का व? आले का तुम्ही? आता मी वावरातच येऊन राहील ती पा, शिदोरीच बांधून राहील ती. मी म्हणलं अजून सकवून न्यायरी नाही केली, काही नाही, चहा पेल्यान तसेच गेले, अजूनही आले नाही. येऊनच राहील ती मी आता वावरात. हा कुठे गेला? गेले ते पत्रिका छापायला पाठवतो ना आज. तो गेला बाई त्याच्या दोस्ता संग. कुठे गेले काय सांगा? मग तेव्हा सांगितलं नाही का त्याला पत्रिका टाकायला जातात म्हणून आज? सांगले ना, जातो म्हणे. नाही येता येता जातो म्हणे. जाते तो आपण छापते पत्रिका. त्याच्या का त्याला पत्रिका नाही छापू का तेवढ्या? अव त्या भोबाण्याच्या अंगावर कुठे जबाबदारी टाकायला तरी पुरते काय? हा, मायना दिला तो, मी लिहून ठेवलं ते पत्रिकेचं, दाखवलं काय काय छापा लागते ना. अर्धे लोकांचे नावं टाकेन, अर्धे सोडून देईन, भाऊ बंदकीत भांडणं लावीन. हा, येणारच नाही कोणी लग्नाले. भाऊ बंदकीत का सोपं राहते काय? एखादं नाव हुकलं की झालं, लग्नाचा वाजला पट्ट्यावर. फुगाफुगीन भांडण्याला बंद नाही मग जन्मभर. आमचं नावच नव्हतं पत्रिकेत, आमचं नावच नव्हतं पत्रिकेत. हा, आयुष्याला पुरवतात मग हे लोक. दिलं का त्याला ते कागद? मी लिहून दिलं तर सगळं. नाही जी, काय सगळं त्यानं घेतलं असेल तर बाई. मग मी म्हटलं त्याला पत्रिका टाकायला जातो, हो म्हणे तिकडे येता जातो. मग त्यानं नेलाच असेल ना संग, म्हणूनच म्हणे ना तो. सारखेच हा दोघंही मायले काका जाती ती मीच पुरू. अरे काका, मी 16 वर्षाचा पोरगा हो का? हे करू तेही करू तेही करू. हा, एक काम न घेत नाही. मला जाल पुरलं तर कुठे गेलं ते काटत नाही. करा माय, ते पोरा बाई आपल्याला बोलणे खा लागतात. अहो नेला असेल ना त्यानं काग, एवढा का हेमाळा आहे का तो? अतिच ठेवलता मी, अति नाही नेला असेल मग. नाही तर थोड्या त्याला फोन लावतो, उखळे गेला तर. आणि त्याला सांगतो ते आज टाकाच लागतात म्हणा, आणि ते अर्जंट द्या म्हणून सांगू म्हणा. कसं मग ते पत्रिका वाटणं झाले की मोर तो काम होऊन जाते. अजय तो काय म्हणे वा? काय म्हणे? आता म्हणे ते आता त्या जयसचं लग्न नाही झालं काय?
तर जयेश कोणता गोळा सांगितला होता माहिती कोणता बँड होता तर तो सांगू म्हणे गुलाब बँड. तो जयेश 50,000 रुपये महिना कमावते. आपल्या लेखाले 5,000 कमवायची अक्कल नाही. मग जयेशनं जेवढ्याचा बँड सांगितला तेवढ्याचा आपण सांगावं का? अजी काय आता तुम्ही त्याच्या देखता बोलता तर बोलता त्याच्या मागेही बोलता. आता देखता मला वाटते जाऊ द्या त्याला बोलता तर त्याला ते वाटीन जरा शिकला असतं. एवढ्या मोठ्या पोराला बोलत नका जात जो आता लग्न आहे त्याचं. असं काय सुनेच्या देखता असे बोलले तर ते सून काय त्याचा मान ठेवीत. हा त्याच्या बायकोच्या देखता नका बोलू त्याला त्याची काही इज्जत राहिली की नाही पाहिजे त्याच्या बायकोच्या देखता. हा मुलत नका जात जवळ त्याला टाकून कमावीन आज नसा काय काका झाला का म्हातारा. हा आता शिकला सवरला नाही लागली नोकरी काय करीन. नोकरीच आहे जीवनात काही काम धंदा करता येत नाही. बरं जमीन आहे घरी हे वाळता येत नाही. मग शिकला का मग झाला काय? शाळा शिकला आणि सर्टिफिकेट खाते का मग आता काय? का ते बायकोला खाऊ घालते? जाऊ द्या बाई तुम्ही बाई दोघं बापल्याकाच्या मधात मला चुराळा करते मा पोरग काही ना काही हातार हात देऊन नाही बसेल तो. तुम्ही लयच करता निरा लागीनच नोकरी नाही तर करीनच काही ना काही. सांगतो म्हणते तर सांगू द्या तेवढा बँड त्याले लेकराचे हौस राहते. तुम्हाला तर काही हौसच नाही मला तर वाटते. एकुलता एक पोराच्या लग्नात काही हे करा तो काही नाही. तिकडले लोक तसेच कुकुई ते गावातच लावला आता लग्नही म्हणतात की गावातच करू. कसं होईन ते एखादं मंगल कार्यालय घ्या लागत होतं ते न का काही एकुलता एक पोरगा आपल्याला आपल्याकडचं शेवटचं लग्न त्याच्याकडचं पहिलंच लग्न. मग पहिले लग्न साजरं करू नाही द्यायले. डोक्याचा वापर करा ना. आपलं तरी शेवटचंच आहे. तिचं पहिलं आहे ना तिला त्याच्या मागं 2 लग्न करावं लागतात ना. अजून दुसरी पोरगी आहे पोरगा आहे. हा 100 एकरावाला तर काही नाही तो माणूस. आपल्याजवळ 8 एकर असून आपली एवढी झाकताच उघड चालू आहे. त्या 2 एकरावाल्याचं कसं असेल त्या मानानं तो माणूस करीन ते पद्धतशीर. आपल्याला आपण आधीच कबूल करेल की तुमच्या हिशोबानं करा बा पण लग्न करा बस. आता ते कशीही करत ना दाय पोंगा. आपलं पोरगं कलेक्टर असतो तर आपण हे म्हणलं असतं. पण असो का नसो त्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे. पोरीच्या बापाची परिस्थिती पाहून आपण संबंध केला ना. ते झाकलं होतं का 20 एकर जमीन सांगितली का सांगितलं त्याला 2 एकर आहे. मग 2 एकरावाल्याचा कारभार कसा असते तर आय पोराचं लग्न आहे. मग तुम्ही लावा इकडे खर्च तुम्ही करा इकडे. मग पोरीवाल्यावर काय भरोसा. तुम्ही इकडे सांगा ना मंगल करायला करा रिसेप्शन. हा सांगा सारं गाव जेवेले. मग पोरीच्या बापाच्या घरी काय न्यायला लागते. ते सांगितलं मी आमच्या इकडचे म्हणलं फार 50 लोक येतील. आम्ही इकडे रिसेप्शनचा कार्यक्रम करतो म्हटलं. माझ्या सारे सोयरे इकडे येतील म्हटलं रिसेप्शनले. लग्नाला फक्त म्हटलं माझे 50 लोक येतील. तुमचे सांगा तुम्ही किती सांगायचे आणि त्या पोरीनं तुम्ही लग्नाची व्यवस्था करा म्हटलं बा. बाई 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 आता तुमची तर कमालच आहे. 50 का घरातले नेता का नाही नेत. हा असं जवळची तर न्याय लागते. हे घरातल्या सुना गिना हे पोरं लग्नाला नेत ना का. हा फुकतीन ना सगळं म्हणतील आम्हाला लग्नाला नेलं नाही. हा आता काही त्याच्या माम्या मावश्या कोणीच नेत ना लग्नाले. 50 लोक 50 जण. हा आता का बायास तर माय बाई 100च्या उपर होत असतात लग्नात. हा ते तुमचा खैरुबाचा गयाटा इकडे बोलावा सारा. सारे गावातले घरातले सबन तिकडे मी मेन नको माणसं. बायाचा जास्त बाजार नाही भरायचा. 2-4 बाया चालायचा आणि बस. ते फालतू पोरीच्या बापाला डोक्याला टेन्शन नाही पाहिजे. यातून त्या गाड्या भरून हा आणि त्या पोरीच्या बापाला द्या सरायले साड्या. कुठे जाते त्याचा खर्च आणि ते जेवायचा खर्च ते नाही आपल्या इकडे करायचा. सांगितलं ना मोठा कार्यक्रम करतो मी रिसेप्शनचा. तुम्हाला जितके लोक बोलायचे तुम्ही ते इकडे बोलवा. ते आपल्या सोयरेले दुसऱ्याच्या माथा खाऊ नसतात घालत. आपले सोयरे आपल्या इकडे त्याच्या परिस्थितीनुसार ते त्याचं करतील बस. तुम्हाला सांगा ना नानमुखच्या दिवशी सांगा त्या रिसेप्शनच्या दिवशी सांगा. 2 दिवस जीव घालू आपण लोक तरी फुकतातच काय. फुकतीन तर ते लोक खुश करायसाठी मी मा सोयरा मातीत नाही घालत. आपण आपल्या सोयऱ्याचा कदर करावा जरा. अंग धुवाल पण टाका मला. मग बँड तर सांगा. आता पोराची एवढी इच्छा आहे तर सांगा ना तेवढा बँड. आणि ते कोणता घोडा आहे म्हणते तो ते बँडच्या त्याचे जो कंटक आहे म्हणते बाई. सांगा मग मला एकाची हौस न गाठू. मला बी हौस आहे मा पोराच्या लग्नात. तुम्ही नाचा त्या घोड्याच्या पुढे. सांगा कोणता घोडा आहे का आहे ते सांगा इकडे. पण त्याला सांग ते लग्नात जास्त जत्रा नाही घ्यायची म्हणा. इकडे सांगायचं म्हणा कोणाला काय आहे तर. काहीतरी उदळा खर्च करणार फुकटचं ते 2 घंट्यासाठी तो बँड सांगा. 40-50 हजार जातात त्या बँडात. आणि तो घोडा 2 घंट्याची हौस. 2 घंट्याच्या उपर तर कोणी नाचत नाही. आजी जा तुम्ही चिकटले धजे नका करत जाऊ नेरा. हाय पोराची हौस तर करा तेवढे. काय लग्न काय बार नाही होत माणसाचं. माली बी हौस आहे मा एकुलता एक लेकरू आहे. मला का 10 पोरं नाहीत.
एकच वर्ग आहे मला. लग्न मी साजरच करीन बाई. आता तुम्ही म्हणता तिकडे पुरीच्या बापाचं करू द्या ते कशी करत, इकडे मी साजरच करीन. समजा सोय राहिले बोलाईन म्हणलं, त्या निमित्ताने येते कोणी, तसं येते का कोणी?